काय ग त्यात? मला काय माहित. मला काय बोलते? अहो हे अर्पिता मॅडम, या घराच्या गरजेसाठी तुम्ही तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. कोण काय बोलेल याची पर्वा न करता हा काळा धागा अभिमानाने गळ्यात मिरवताय. तुमचं सगळं स्त्रीधन परत करण्याची आत्ता तरी ऐपत नाहीये माझी, पण या मूर्तमणीच्या रूपाने तुमचा मान तुम्हाला परत मिळवून देतोय मी. आणि मी सकाळीच म्हणालो ना तुम्हाला, प्रत्येक गोष्टीची सुरुवात होणं महत्वाचं. या निमित्ताने तुमचं स्त्रीधन परत यायला सुरुवात झाली असं समजू. अहो पण हे सोनं म्हणजे ह्यासाठी पैसे लागले असतील ना? ते आता ऍडव्हान्स मिळाला ना आपल्याला, त्यातले थोडे पैसे मी यासाठी वापरलेत. म्हणजे हा सगळे पैसे एकतर हिच्यावर नाही तर हिच्या माहेरच्यांवर खर्च करतो. आम्ही काय करायचं? आपल्याला लागणारं सामान आपण क्रेडिटवर आणूया आणि पैसे आले की ते बिल देऊन टाकूया. पण हो, एवढी घाई करायची काही गरज तुम्ही तक्रार नव्हती. करणार नाहीत अर्पिता मॅडम, पण आरशामध्ये मी स्वतःला काय उत्तर देऊ? माझी गरिबी तुम्ही आनंदाने स्वीकारली, पण म्हणून तुम्हाला गृहीत धरणं चुकीचं आहे ना. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला जागायचं काम आहे माझं, ते कर्तव्य आहे. आणि म्हणून मी हे आणलं. उंदीर 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 कुठे पोटात आहे माझ्या. छोतर आता तुमचं झालं बघून एकमेकांकडे? पोट भरलं असेल ना आता? ते काय, आम्हाला सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे जेवावं लागेल. बरं ठीक आहे, तू ते काय आणलंयस? मणिमुहूर्त. मुहूर्तमणी. दॅट इज दॅट. आता एक काम कर, ते तू स्वतःच्या हाताने वहिनीच्या गळ्यात असं बांधून टाक. नाही नको. का? म्हणजे मी बांधेन ना. नाही नाही, असं कसं? ए नाही, दिस इज नॉट फेअर. बघ, दिस इज अ इव्हेंट, सेलिब्रेट केलं पाहिजे. मोमेंट आहे, मोमेंट. चल चल, अरे, इकडे 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 इकडे. हा, वहिनी ते मला दे प्लीज, इकडे दे. हे घे ब्रो. हे थांब थांब, फोन घेऊन येतो.
हा चल चल निसारे निसारे गमपा निसारे गमपा शुभ लग्नम शुभम भवतु शुभ लग्नम शुभम भवतु मंगलम भवतु सदा किती ते नखरे जसं काय आम्ही कधी संसार केलाच नाही थँक्यू हे जर का असंच घडत राहिलं तर मी या दोघांना वेगळं कसं करणार काहीतरी करायला हवं नीलांबरी काहीतरी करायला हवं या मुहूर्तमणीपेक्षा समीर तुमचा जो आत्मसन्मान जपला गेलाय ना त्याचा मला जास्त आनंद आहे हा मुहूर्तमणी गळ्यात घातल्यावर कशी दिसते मी कुठे बघू अरे देवा या खोलीत तर आरसाच नाहीये मला त्रास होऊ नये म्हणूनच या खोलीतून आरसा नेला होता यांनी पण आता मला आरशाची गरज आहे मला आरशात बघायचंय काय करू कशी बघू मी स्वतःला ही अशी बघा यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का अगदी करेक्ट जागी धरलाय आरसा तुम्ही या निमित्ताने मी स्वतःला तुमच्या हृदयात पाहू शकते
थँक्यू. आज तुम्ही मला जगातलं सगळ्यात मौल्यवान गिफ्ट दिलंय. अर्पिता मॅडम, थँक्यू काय त्यात? कुठल्याही लग्न झालेल्या मुलीच्या काही अपेक्षा असतात तशा तुमच्याही असणारच ना. आणि मंगळसूत्र ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि ती मी तुम्हाला देणार नाही तर कोण देणार? अहो पण माझ्या कुठल्याच अपेक्षा नव्हत्या, आजही नाही आहेत. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. बरं, हे मला स्वतःला आरशात पाहायचंय हे कसं कळलं तुम्हाला? मी पण काय विचारतेय, तुम्हाला तर माझ्या मनातलं सगळंच कळतं ना. हे मात्र बरोबर कळलंय तुम्हाला. अर्पिता मॅडम, हे परफेक्ट आहे का बघावं जरा. आता परफेक्ट आहे. तू अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती. आता या कामाची ऑथॉरिटी तू देसाई साहेबांना दे. मी याआधी असं कधी वागलो नाहीये ग, म्हणून मला जरा. म्हणून तर ही वेळ आली आहे ना असं वागण्याची. हे बघ, मी जे काही करते ना ते संपूर्णपणे तुझा विचार करून करते. ठीक ठीक आहे, तू तू म्हणतेस तसं करूयात आपण. नाही, मला खात्री आहे तू जे काही ठरवलंयस त्याच्या मागे विचार नक्कीच केला असशील तू. ठीक, साहेब, मॅडम म्हणतायत तसं करूयात आपण. एक मिनिट. तुम्हाला काही चहा वगैरे काही? नाही, थँक्यू. पाणी पण. अगं, तू माझ्या अकाउंटला 25,000 रुपये का पाठवलेस? आता तू एवढ्याच अमाऊंटचा चेक देसाई साहेबांना दे, तुझ्या अकाउंटचा. म्हणजे? अरे, ह्या कायदेशीर बाबी आहेत. या कायदेशीर कामासाठीच आपण देसाई साहेबांना पैसे देतोय. आता पैशाचे व्यवहार आहेत ना, हे तुझ्या नावाने तुझ्या अकाउंट मधून झाले पाहिजेत. म्हणजे त्या जागेचा अधिकृत मालक तूच असशील. मला यामध्ये एका पैशाचाही फायदा नकोय. आता जे काही आहे ना ते तुझ्या नावावर झालं पाहिजे. म्हणजे घराबाहेर आहे ना, मला तुझ्या नावाची पाटी दिसली ना की समाधान होईल बघ. मीनाक्षी, अगं इतकं निस्वार्थी प्रेम तर घरचे पण करत नाहीत. आता तू त्याचा विचार नको करूस. हे बघ, पुढे जाताना ना मागे वळून नाही बघायचं, नाही तर पावलं अडखळतात बरं का. हे तुझं चेकबुक. यार, यू नो व्हॉट निकी, एवढी रोमॅन्टिक मोमेंट होती ना ती. आय मीन, एकदम फिल्मी स्टाईल मध्ये ब्रोनी ते असं ते गळ्यात बांधलं वहिनीच्या. ते काय ते काहीतरी मुहूर्त समथिंग, तो काळा धार मुहूर्तमणी, हा राईट, तो असं बांधला. हाऊ रोमॅन्टिक यार. यु नो, आय मिस्ड यू लॉट त्यावेळी. तू असतीस तर दोघांनी एन्जॉय केली असती ती मुवमेंट. आय विश. हॅलो निकी, काही बोलत का नाहीयेस? हॅलो. आय थॉट मी हे सगळं सांगितल्यावर तू एक्साइट होशील आणि खूप काय काय बोलायला लागशील, बट ऑल ओके? सलील, एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची तुझ्याशी. हा, बोल ना. ऍक्च्युली अरे, आज
फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या विषयावर कोणाशी काही बोलायचं नाही. काय आज काय? हॅलो निकी, आर यू देअर? हा ते वारीच्या नैवेद्याची ऑर्डर मिळाली आहे ना आपल्याला, तर त्या कामाचा लोड दी आणि जीजूवर पडणार नाही ह्याची काळजी आपण घेऊया आणि आपण इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना हेल्प करूया. हां ऑब्विओ, हे काय सांगण्याची गोष्ट आहे का? तसंही ब्रो आणि वहिनीच्या गुड बुक्स मध्ये राहावं लागणार आहे आपल्याला, त्यांना इम्प्रेस करत राहावं लागणार आहे आपल्याला. आपलं फ्युचर त्यांच्यावर डिपेंड करतं ना. सलील, इट्स टू लेट, रात्र झाली ना. मी फोन ठेवते आता, नाहीतर आई ओरडेल. उद्या भेटूच समर्पिता किचनमध्ये. ओके कूल. निकी, आय लव्ह यू. ह्या आय लव्ह यू टू. हां बाय. बाय. आज निकी नेहमीसारखी कम्फर्टेबल नव्हती वाटत बोलताना. अर्पिता मॅडम, मी आतमध्ये येऊ का? हा जागा आहे अजून? हा श्रेयू, ये की. काय रे, तुला विचारायची काय गरज, यायचं की आत. कसं असतं ना ग मामी, मी परवा चाळीमधल्या एका दादाला बोलताना ऐकलं की नवरा बायको एकत्र असताना एकदम मध्येच जायचं नसतं ना, म्हणून विचारलं. नको त्या गोष्टी बरोबर ऐकतोस रे तू. हा, झोपला का नाही अजून? अरे मामा, असं काय करतोस रे? वेळ कुठे? केवढी कामं पडलीत ना माझ्याकडे, बघ ना. बापरे, एवढी कसली काम आहेत रे तुला? अगं मामी, 2 दिवसांनी आषाढी एकादशी येते ना, मग त्याची सर्व तयारी आम्हा मुलांनीच करायची आहे. अरे हा, 16 असतो नाही का तुमचा? मग तयारी झाली की नाही? चाललीये. एक मिनिट, कसला सोहळा? अर्पिता मॅडम, आपल्या चाळीची एक परंपरा आहे, म्हणजे या लहान मुलांनीच चालू केले. आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे चाळ सजवतात, मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणतात, मग प्रसाद वगैरे सगळे पोरच बघतात. आपण मोठ्यांनी फक्त हातभार लावायचा त्याला. हो. अरे वा, किती छान. मस्त मस्त. बरं, आमची काही मदत लागली तर सांगा मला. हा, काही आज्ञा आहे का? आहे ना मामा, आमचं जे बजेट ठरलं आहे ना त्यात 350 रुपये कमी पडतायत. तसं आजीने आपल्या घराचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, पण कमी पडणारे पैसे मी दुसऱ्या कोणाकडून कसं घेणार ना, म्हणून तुझ्याकडे आलो. मस्का मारायला आलाय म्हणजे? एकदम बरोबर. अजून काय काय तुमच्या बजेट मध्ये दाखवा बरं. हे आमचे 2 टीम आहेत आणि हे 2 टीम वेगळे काम करणार आणि हे 2 टीम वेगळे काम करणार. झालं आता? 200, 150, 350. परफेक्ट. परफेक्ट. पण मामा, हे पैसे तर मामीचे आहेत, मग तुझं कॉन्ट्रीब्युशन कुठे? आता मामी आणि मी काय वेगवेगळे आहोत? मामीने पैसे दिले म्हणजे मीच दिले ना. माझ्याकडनं वेगळे पैसे पाहिजेत तुला? वेगळे पैसे पाहिजेत? तुमच्या तोंडून हे ऐकून किती छान वाटलं. ही भावना आयुष्यभर अशीच राहायला हवी. मला खात्री आहे, परवाच्या आषाढीपासून आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल आणि मग आपण एकमेकांच्या सोबतीने सुखाचं आयुष्य जगू. अरे काढा ना रांगोली फटाफटा, काय टाइमपास चाललाय? हो रे, काढते, तू जा. काढा फटाफट. हे काही तर फुलंच नाही लावलेत. लावा ना. आम्ही सगळं लावतो, तू जा बरं. तरी पण फटाफट काढ. आरुष,
झेंडे नीट बांधा, पडले नाही पाहिजे. अगं सगळीकडे काढायची आहे तुला रांगोली. काढतायत. तयारी झाली का? रामकृष्ण हरी आजी. रामकृष्ण हरी. काय मदत हवी का? नको आजी, तुम्ही फक्त दिंडीमध्ये या, बाकीचं सर्व आम्ही करणार. छान शाबास. इकडे बरं. हो काका. हे पाय मोठं काही काम असेल तर सांगा आम्हाला. नुसती जीवाची धडपड करत बसू नका. आम्ही आहे ना मदत दिले. हो काका, नक्की सांगतो. आता तरी सगळं नीट चाललंय. अरे वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही पटापट बांध ना. श्रेयस कशी दिसते मी आजी? गो बाई छोटी रखुमाई जणू. श्रेयस हो मामा. आज जबरदस्त तयारी झाली रे. हा बरं, मला माहिती आहे सगळं मुलं करताय तुम्ही, पण काही मदत लागली तर सांगा. आता नको मामा, तुझा आणि मामीला हेल्प कर. सलील मामा सांगत होता की आज तुमची खूप मोठी ऑर्डर आहे. हो, तुझ्या मामीला जाऊन मदत करायची आहे, पण तुला काही मदत लागली तर सांग मला. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी. आत्या, माझं गळ्यातलं कसं आहे? छान आहे ग. गोड दिसतेस. आणि श्रेयूसाठी करून घेऊया का ग? आई किती लहान आहे तो, केवढी श्रीमंत आहे माहितीये का? आजोबा कशी दिसते मी? समीर मामा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी पण तुमच्या बरोबर रांगोळी काढू? हो चालेल ना. अरे कलर नीट टाकला त्याच्यात. कर पटापट. श्रेयूकडे बघ ना, सगळी कामं कशी अगदी बारीक लक्ष देऊन करतोय. अजूनही तुमचं काही झालं नाही ना? नुसतं बोलत तेच कामं करा तुम्ही. समीर मामावर गेलाय. फक्त बायकोच्या ताटाखालचं मांजर होण्याचा गुण घेऊन ये म्हणजे झालं. आता माझी दुसरी निलांबरी व्हायची. श्रेयस, कशी चालली बाळा कामं? अगं नीट काढ ग रांगोळी. दी, माझं आणि सलीलचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हालाही कळलं नाही ग की कधी आम्हाला एकमेकांबद्दल फिलिंग्स आल्या. दी, मी आणि सलील आमच्या रिलेशन बद्दल सिरियस आहोत. आम्हाला लग्न कर. मी खूप कसं समजावं तुला? दोन्ही घरातले वाद बघता आई तुझं आणि सलील भाऊजींचं हे नातं कधीच स्वीकारणार नाहीत.